आम्ही NHM कर्मचारी आहोत। 14 मार्च 2023 ला आम्हाला GR दिलेला आहे की कायम करा नाही कुणाच्या बापाचे मोरया बाप्पाची अवस्था बाप्पा बाप्पा दोन वेळा मिक्स झाला। नाही कोणाच्या हक्काचे नाही कोणाच्या बाप्पाची बाप्पाची। आम्ही आज गणपतीकडे साकडे यासाठी घातलेला आहे की आज आंदोलनाचा 11वा दिवस आहे, परंतु देवाभाऊ कुठल्याही प्रकारची आमच्या आंदोलनाची दखल घेऊन राहिलेलं नाहीये। एकही कुठलीही मीटिंग लावून नाही राहिलेला आहे, ना सचिव लावत आहे, ना आयुक्त लावत आहे, ना देवाभाऊ लावत आहे, कोणीच लावत नाही। आम्ही वारंवार त्यांना साकडं घालत आहे, परंतु ते अजिबात आमच्या याला मान्य करून नाही राहिले मागणीला। त्याच्यासाठी आम्ही गणपतीला आज साकडं घातलेलं आहे आणि सामूहिक आरती केली आहे NHM अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी की देवाभाऊला सद्बुद्धी देव आणि आमचे लवकरात लवकर समायोजन करू। आपल्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकज भाऊ भोयर हे आमच्या आंदोलन स्थळी भेट द्यायला आले होते आणि जेव्हा त्यांना आम्ही आमची मागणी सांगितली की अशा प्रकारचा आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर अन्याय होऊन राहिलेला आहे, तर तुम्ही आता मंत्री जेव्हा ते आमदार होते तेव्हा आम्ही त्यांना म्हणत होतो, तर ते असे म्हणत होते की आम्हाला तिथे मंत्री बैठकामध्ये जायला भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमचा प्रश्न मांडू शकत नाही। परंतु आता ते मंत्री झालेले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या वर्धा जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहे म्हणून आमचे ते बाप झाले आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांना असं म्हटलेलं आहे की आमची जी मागणी आहे ते तुम्ही शासन दरबारी रेटून धरा आणि आमच्या मागणीला लवकरात लवकर टाहो फोडा। पण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही प्रयत्न करू, आम्ही पॉझिटिव्ह आहे, आम्ही प्रयत्न करू, आम्ही पॉझिटिव्ह आहे। आणि सगळेच मंत्री आणि प्रशासनातले अधिकारी हे सगळे तेच म्हणतात की आम्ही प्रयत्न करू, आम्ही पॉझिटिव्ह आहे, आम्ही पॉझिटिव्ह आहे, पण कोणीही याची दखल घेऊन राहिलेलं नाहीये। आमची अजूनपर्यंत शासन दखल घेत नाही आहे, म्हणून आमची अशी मागणी आहे की जे आम्ही जी मागणी केलेली आहे त्याची लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी। जर त्यांनी दखल घेतलेली नाही तर आता जे आम्ही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने 11वा दिवस आंदोलन केलं आहे, तर यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शासनाला देत आहे। कारण आज गणेशचा दिवस आहे, 2 दिवस झाले गणेश बसलेला आहे आणि म्हणून त्याला साकडं घालले की देवाभाऊला जरा सद्बुद्धी सरकारने द्यावं या संदर्भातला साकडा त्याने घातलेला आहे। कारण देवाभाऊला यासाठी आम्ही आग्रह करतो की देवाभाऊने 12-12-12 आमचं नेतृत्व केलेलं आहे आणि नेतृत्व करत असताना देवाभाऊने सांगितलं की आमची सरकार आली तर लगेच आम्ही त्या ठिकाणी तुमचं एक चाय पाजून तुम्हाला सगळ्यांना आदेश देऊ असं सांगितलं होतं। म्हणून देवाभाऊकडून आमची अपेक्षा अशी आहे, कारण त्याने जवळून आमचं आंदोलन बघितलेलं आहे, आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे। या ठिकाणी मंत्री म्हणून झालेले बरेच सारे लोकांनी याचं नेतृत्व केलेलं आहे। आजचे जे मंत्री महोदय आहेत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, हे देखील आपल्याबद्दल सहानुभूती त्यांनी बरेचदा आपल्याकडे व्यक्त केलेली आहे। आता ते मंत्री आहेत, त्यांना आमची विनंती आहे की आता 11वा दिवस आहे, अरे कमीत कमी बैठकी करा, बैठकीवरून चर्चा करा आणि जे प्रशासकीय अधिकारी आमच्यावर पत्र काढून दडपण्याचा प्रयत्न करतात त्याचा मी या तीव्र शब्दामध्ये त्यांचा निषेध करतो। आम्ही त्या प्रशासकीय अधिकाऱ्यालाही आमची विनंती आहे की तुम्ही आमचं म्हणणं तर ऐका, पहिल्यांदा बैठक लावा, तुम्ही जे म्हणता ते आम्ही ऐकायला तयार आहोत, आम्ही जॉईन व्हायला पण तयार आहोत, परंतु आम्हाला तुम्ही लेखी दिल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचा हा संप मागं होणार नाहीत। कारण हा जर मागं संप घेतला तर हा उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा देखील अपमान आहे। कारण तिथं त्यांनी जी ॲफिडेव्हिट केलेलं आहे की मागच्या 31 जुलैपर्यंत आम्ही समाधान करू, ते सरकारने ॲफिडेव्हिट करून देखील त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली नाही, ही फार खेद आहे। आणि म्हणून देवाभाऊंना विनंती आहे, गणपती बाप्पा देवाभाऊला जरा सद्बुद्धी दे, देवाभाऊने तात्काळ बैठक लावावी आणि या ठिकाणी या संपाचा मार्ग काढावा अशी विनंती मी या राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटना एकीकरण समितीच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो।